तर नमस्कार मंडळी, मी निखिल राऊत अलिबागकर निखिल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे. सो आजची आपली आहे ट्रिप. आपण चाललो आहे कोकणला. कोकण ट्रिप करतो आहे आज आणि सगळी तयारी झालेली आहे. बघतोय अचानक झालेली आहे. ॲक्च्युली एक 4-5 दिवस अगोदरच प्लॅनिंग झाली की जायचं. सो इथे बॅगाज वगैरे भरल्या. आई आणि पप्पा वरती आहेत, ते येत आहेत पप्पा, ते पण बॅग्स वगैरे घेऊन. सो आपण चाललो आहे, काका काकी फॅमिली, मानस नुपूर सगळेजण चाललो आहे आपल्या गाडीत. सो मस्त कोकण अशी सिरीज होणार आहे, तुम्हाला आवडेल नक्की. कारण का मी सगळं घेतलेलं आहे यावेळेला, जे काय लागणार आहे वगैरे. आणि त्याचबरोबर मी जसंच निघतो आहे तसंच पाऊस सुरू झाला. आता हलका हलका पाऊस पडतो एकदम. तुम्हाला माहिती आहे काय, कळते का समजा, पण मस्त असं वाटतं. सो कंटिन्यू करा. आणि यस, आपण कारने चाललो आहे. ॲक्च्युली ही कार नाही, मी चालवणार नाही आहे. आपली दुसरी कार आहे तिच्यात चाललो आहे. ही ॲक्च्युली इथंच काल आणलेली होती, कारण का काम होतं म्हणून हिला गाडीला घेऊन जायचं होतं. सो ही इथंच ठेवली आणि आता मग आपली गाडी काढून ही गाडी इथे ठेवूया. सो त्याचमुळे मग दुसरीकडे कुठे ठेवता नाही येणार नाही, आणि आलो की आपल्याला गाडी असेल. सो तर ट्रिप अशी आहे की इथून आपण आता कोकणात जायचं आहे ॲक्च्युली. सो पहिला स्टॉप आय गेस कणकवली असणार आहे, असं आम्ही गोल धरलं आहे की आज कणकवलीमध्ये जाणार. कणकवलीमधून नंतर पुढे आम्ही तिथून डिसाईड करू की कुठे राहायचं आहे आणि कुठे एक्सप्लोअर करायचं आहे. पावसाचं वातावरण आहे, आम्ही थोडं प्रेडिक्ट केलेलं की निघताना पाऊस लागेल. ॲक्च्युली पाऊस आम्हाला असं वाटलं होतं की तिकडे गेल्यानंतर ऑन द वेव लागेल, पण सकाळी उठून बघतोय तर पाऊस पडलेला होता ॲक्च्युली ऑलरेडी, आणि आत्ता पण निघताना हलका हलका पाऊस पडतो आहे. सो मस्त वाटतं आहे आणि थोडंसं थंडावा आलेला आहे, पण बघूया आता पुढे गेल्यानंतर समजेल कसं आहे काय. सो आई वगैरे आता आलेली आहे, पप्पा गाडी काढत आहेत तिकडे त्या साईडला, आणि आपण ही गाडी तिथे करू, पार्क करू. सो आणि निघूया, पण काका काकीला सगळ्यांना घ्यायचं आहे आणि मग आपली जर्नी स्टार्ट करूया. सो नक्की बघत राहा, ही सिरीज चांगली असणार आहे. एक 4 ते 5 दिवसाची सिरीज असणार आहे. 5 दिवस आम्ही राहणार आहोत तिथे, पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत आणि काय काय नवीन बघायला भेटणार आहे तुम्हाला, बघूया. सो कंटिन्यू करा तुम्ही ही सिरीज, आणि मला नक्की सांगा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये की अशा सिरीज पाहिजेत की अशा ज्या गोष्टी आहेत आपण फिरणार आहोत वगैरे काय, ते नक्की तुम्ही बघत राहा. फोन लागते, फोन बसणार आहे आता. तर मंडळी का माणगावला आहोत ना, माणगावला ब्रेक घेतला आहे. वॉशरूम आणि काय चहा कॉफी पित आणि ब्रेक. माणूस वगैरे आहे, थोडा थांबूया, थोडंसं खाऊया आणि मग जाऊ. पाणी कमी आहे ना, मेला पाणी जामच करायचं. हे पहिलं पूर्ण भरलेलं असायचं आणि तुझा इथे ह्या टेबलावर बसून तेव्हाचा एवढा छोटा होतास तू, आणि असा टेबलावर बसला होतास जाम छोटा. आणि तेव्हा आपण इथे आलेलो. तेव्हा हाच हायवे होता हा पूर्ण. आत्ता हे वरतून खालचा हायवे, आता हा वरचा मोठा पूर्ण झाला. इकडे हायवे, इकडे रेल्वे. हां, ह्या साईडला रेल्वे आहे मागे, इथे बसायला. हो हो, हे पाण्याने भरेल तेव्हा घातलं जातं. आता पावसाळ्यात भरेल परत. काय
भरपूर चहा चांगला होता का विचार चांगला होता मगाशी मी तिथे पियाली ना आधी तो नव्हता चांगला म्हणून मी मानसला बोलली ना फ्लेवर येत होतो वेगळा असा ग्लुकोजचा मग ग्लुकॉन-डी दिला असेल ना तुम्हाला चहा चहा काय बरोबर बरोबर आहे. नाही हे चालू आहे अजून काम बरोबर आहे काम चालू आहे. ही गाडी घ्यायची का आपण कुठली? ती गाडी नाही आहे जे काय असेल ते ते घ्यायचं लाईट आहे तेच जे काय असेल ते ते काय घ्यायचं करायचं आणि घराच्या बाहेर लावू कोणाला ती पोचाय आपल्याकडे रस्त्याचं काम करायचे आहेत का अलिबागला नाही नाही त्याला हे करायचं टनल येईल टनलसाठी डायव्हर्शन घ्यायचं आहे 100% पूर्ण गॅस आलाय आता टनल येईल टनल बघा इथून आहे ना गाडी एवढ्या मोठ्या जात नाही पण ते मोठ्या जायलाच नको म्हणून त्यांनी हे केलं अरे कसं केलं खाली आता हे खाली कुठे चाललं मोठं हा तिकडून डायरेक्ट येणार हा दुसरा हा बा हा दुसरा आहे हा तिकडून डायरेक्ट येणार आपण आता जे फिरून फिरून आलो ना हा फिरून फिरून आता डायरेक्ट तिकडून कनेक्ट होणार तो इथे येणार या ब्रिजला कनेक्ट होणार आणि तो डायरेक्ट टनलला जाणार काम चालू आहे अजून रोड टनल कसं आहे जाण्याचे दोन्ही आहे येतात पण लाईट व्हेकल्स आहेत ते हेवी व्हेकल्सला बंद ठेवलेले आहे. हा पावसाळ्यात खूप बस आहे गणपतीपर्यंत दोन्ही मला वाटतं चालू होते हो थोडं प्रायोरिटीने चालूच आहे पावसाळ्यात थोडंसं त्यांचं काय कमी होईल माणसं स्लो होईल आय थिंक टनलचं आतलं कामं चालू राहतील त्यामुळे तो पावसाळ्याचा इशूला येणार नाही नारळाचं झाड एकच कसं तिथं आलं असेल ना वरती लोक राहतात खरं आहे खरं आहे आपण जातो ना वरून हायवेवरून थांबतो का बऱ्याच वेळेला आपण ती हायवेची घर आहे एक्झॅक्टली बघली आहे ती आपल्याला हे बघ ती दिसली ना हे एक्झॅक्टली किती लांब आहे तर काय खाली टर्नर असं 1 किलोमीटरचं आहे टर्नर नाही सॉरी जास्ती आहे असेल ना आता तिकडे लिहिलेलं बघूया हे खाली बघ असं केलं काम ना हे ब्रिज आहे तो इथे हो ना पाणी येतं ना वरून खाली गाव आहे ना इथे गाव आहे ते बघ अरे डोंगरातून पाणी येते त्यासाठी केलं ते हे पहिले आपल्याला लागत होता पहिले तिकडून काय? जायचं एवढं ना खाली काहीच नव्हतं काहीच नव्हतं. वरून जायचं तर बघ तिकडून सगळं खोदकाम बस करून वगैरे त्याने चालल्यात खोदकाम करून ते केलं फर्स्ट टाइम आपण टर्नरचा प्रवास करतो टमाटर आला आता जोरात कोण ओरडणार आहे सगळेच पहिल्यांदाच आपण हा प्रवास करतो ना पहिल्यांदाच ह्या टर्नरला आपण येतो बऱ्याच लोकांनी बघितलं असं केलं नाही बऱ्याच जणांनी बघितलं पण बरेच एक साईड आता चालू करायची हा तो ती दुसरी साईड आहे पण ती अजून चालू नाही केली आहे म्हणून ह्याच्यातूनच ते डबल सोडतायत सध्या कळलं येस सुद्धा इंटर लाईट लावायला लागेल आता ऑटोमॅटिक चालू होतं बापरे यस कसलाच आहे
बघ मांड्या. आपल्याला असं ते एवढं असं वळणं घेऊन झालं ना रात्री, असं माहिती ना तुला त्रास व्हायचा कधी जायचं तर निखिल डायरेक्ट किती वेळ उतरायचा? पप्पा 5 मिनिटं थांबा. सु आली, हे आलं ते आलं. थांबायचा, एक राऊंड मारायचा आणि परत येऊन गाडीत बसायचं. खूप मोठं आहे तरी अजून काम चालूच आहे सगळ्यात आतमध्ये. मोठा आहे टर्न. आतमध्ये अजून काम चालूच आहे. पाणी आहे ना खाली होतं. ते ओला टायर कार आहे. केलंय बघ. आरती झोपली. आरती बघते का नाही? आरती झोपली. झोपली? झोपले. तिला सरप्राईज द्या नंतर व्हिडिओ मध्ये बघेल ना. अरे तू काय पाठी म्हणून फ्लॅश देतोस? हो दिसत नाही ना. दिसत नाही बरोबर. थँक्यू फ्लॅश दिल्याबद्दल. फ्लॅश दिल्याबद्दल थँक्यू. रात्रीचं ट्रॅव्हल करतात. हो रात्री पूर्ण काळोख आहे. आता ह्या लाईट्स नसतील तर ते काळोखच वाटेल ना. आता गार असेल ना पूर्ण थोडी काय काच खाली दिसतच बघ. नाही. ह्या गरम आहे. गरम असेल. आलो आपण जवळ आलो म्हणून. हा गारवा आहे तसा. हवेत गारवा आहे बेबी. बरोबर बोलतो. तरी खूप मोठा होता. खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. बघ. अरे वा सावला. झाला दिवस झाला. हे किती किलोमीटर अंतर आपलं वाचतो. कोकमाची झाडं कुठे दिसली तर थांबा रे. वरती पाऊस दिसतोय. पाऊस पडू शकतो. पाऊस पडू इथे शकतो. बघा आता बघ गाड्या. तो बघ गाड्या तिथून दिसतंय वरतून जात आहेत. कुठे दिसतात गाड्या? हे काय वरती समोर हे काय हो हे का? पाऊस 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 येण्याची शक्यता आहे. पाऊस यायला पाहिजे. येणार पाऊस भेटणार. आपण मागच्या वेळेला पण आपल्याला निघताना पाऊस थोडा भेटला पाऊस पाहिजे. होता पण आज जरा आज आपण गाडीत बसताना पाऊस होता ऍक्च्युली. गाठेच आले घरून निघतानाच आली बघला पाऊस होता. सकाळी पडून गेला थोडासा. काम चालू आहे अजून. मी आपल्या पाण्यातले 2-3 नावळे आणले. कशाला? अशा हे बघा. बरोबर असंच टाकलं सगळं. हे, एकदम परफेक्ट. तुम्हाला हवं का? शेंगा खातात. मी नाही खात. घरून आणले तरी ते पण खातात. खावटी गावडेवाडी. काय नाही ते. का काय रे नीट हो बाबा, आठशे खाली सगळं सांग. ही गोवा. डायरेक्ट गोव्याला. आवळे बा. नो डायरेक्ट गोवा. डायरेक्ट गोवा. चल. चला बघू आवळे पण काय आणले. किती वेळ हो. नॉन स्टॉप रात्र झाली तरी No. चालेल. ऐशी उठल्यासारखं वाटतं मला काय सध्या. बेबी? डायरेक्ट गोवा. डायरेक्ट बघू काय. डायरेक्ट गोवा. पण थांबायचंच ना जेवायला. पाऊस पडतोय समोर. उभा पाहू आला. पाऊस पडायला लागलाय. पुढे बघ. जरा बघ तरी. पाऊस पडते. पाऊस पडला बघ. हा बघ तिकडे बघ. ते बघ तिकडे डोंगरावर बघ. तो बघ पाऊस बघ. हे घ्या. अगं तू सांग तरी. हा बघ. हा काय पाऊस. हा ना, हा तो बघ बघ. समोरच. ते रोड दिसत नाही. हा तो बघ काय समोरचा पाऊस. जोरात आला बघ. हा बघ रोड वरतीच पाऊस दिसतोय. हा बघ. हे उघडा ना काच. हा बघ पाऊस. हा आया बघ, आया हा आया. बघ. हा बघ. हा बघ. अरे वा, अर्धे पाऊस आला. उठा उठा आरती. उठा. आरती, वरती बघ. पाऊस. पाऊस बघ किती आला, जोरात पाऊस आला. पाहिजे ना, घ्या. हा बघ पाऊस सगळा भरलाय. या, या. आता ऊन. एवढा जोरात पाऊस आलाय.
लोकेशन टाकायला पाहिजे होतं. पाऊस बघ असलं का. नाही हो? माझ्या बाईचा नाही नाही तसं नाही. पाऊस बघ असला का. वरती बघ वरती काय कृपा. हो चालूच आहे. ऊन पण आहे पण असं नाही की नुसता पावसाचा पाऊस पुढे आहे तो ऊन इथेच आहे वरती ऊनच आहे का. पहिला पाऊस ना आपला पहिला पाऊस. म्हणजे आपल्यासाठी असा पहिला पाऊस. हा. आपल्यासाठी त्या पावसात मध्येच येतोय पाऊस मध्येच इकडे म्हणजे हे बघ आता गेलं इथं पाणी. गेला इथं पाऊस. मध्ये पट्टाच होता हा तेव्हा पट्टा होता पडत. पाऊस. परत पुढे आहे तो बघ. हे बघ इथं ऊन आलंय. ठीक आहे. तो बघ, पुढे बघ पुढे बघ. नको टाकू दे मी तो टाकतो. मी गेला आला की उठतो भास्कर दादा हे टाक चालेल. जेवलेलं ना? हा? हा. चांगलं वायफाय त्या चांगलं वेळेला एका ठिकाणी जेवायला जायचं आपल्याला रत्नागिरी. कुठे तिथली जी थाळी आहे ना ती थाळी खायची आहे. त्याची साईज आहे ना आईला. काय पेट्रोल भरत. असं केलं ते. आता हे येताना या साईडला सगळे हे आहे तो. हे हे बघ आता हे स्पीड लावलं. ब्रेकर किती आहेत त्या ह्याला हे बघ ह्याला पण त्या आहे तसं साईडला. केलं का असतात म्हणून. त्या साईडला त्या साईडला हम्म. हा बघ हे तो हे मी जातो तिथं नको जाऊया भाऊजीवाला. नाही जाऊ. काहीतरी वेगळं दुसरं बघायचं. व्हिडिओ टाकायचा आहे. पाऊस पडतो या साईडला. आमचं कसं आहे माहितीये का? काही तर तुपाशी नाही तर उपाशी. मस्त असा बऱ्याच वर्षी आहे. वातावरण आता एकदम छान झालेलं आहे. लांजाला पोचायला 3-4 वाजतील. 3ला जेवायचं आहे ना. 3ला लांजा टाक. 3ला जेवायला तुम्हाला भूक काय जसं काय आवरणारच आहे सगळं. आता किती वाजले ते बघ 1 वाजला. टाक. इथून लांजा किती किलोमीटर आहे का? चिपळूण आता चिपळूणच्या अलीकडे. इथं आहे सगळं वातावरण थंड आहे पण. आता पाऊस पडला ना पण पुढे मला वाटते असेल पाऊस म्हणून हे. आबा आता पाऊस पडलाय कळलं? मध्ये मध्ये पडलं. मध्येच पॅचेस पडले. ओले 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 बंद असतात. मग काय झालं असं? हे त्या बाजूला बघ आता इथे सुख आहे त्या बाजूला बघ हे बघ. हा तो त्या साईडने जाताना पाऊस चालला ना तो गेला म्हणून तो त्या साईडने येताना असा पाऊस नाही आला ना. ते बंदोबस्त आला असेल तो शूट ना, ते ना काय बघ त्या साईडलाच पाऊस पडला या साईडला जास्त नाही पडला. आता पडून गेलाय म्हणजे मग पुढे आपल्याला लागेल पाऊस. पुढे लागेल पाऊस. हा बघ, इकडे पाऊस पडतोय वरती तो बघा समोर. नाही, इकडे पण लागेल आता. थोडा पाऊस आला तर तो थांबू जरा. बघ, ते काय समोर तो बघ, तिकडे पाऊस पडतोय तो तो बघ बघ. समोर थोडं पाऊस पडतोय. समोर, समोर, बाजूला समोर, गाडी समोर. थांबू आपण ना. पाऊस पडतोय. आता आपल्याकडे पण जाईल अलिबागला पाऊस ना. हा झाला सकाळी मस्त झाडांना पाणी नाही घालायला लागलं पाणी पडतं. तर तिकडे वरती सह्याद्रीवरती पडते तिकडे महाबळेश्वर. हे पाणी साठलंय बघ किती इथं. पाऊस पडलाय बेबी. आत्ताच पडलंय जस्ट पडतंय मागे आपला अभिषेक असाच दिसलेला अचानक माहिती आहे ना. पण तो नाही ते झाला. सांगितलेलं आम्ही बघितलेलं. आपण आता संदेश बोलतोय ना तोच गेला होता. त्याच युट्यूबला बघितलं होतं मी. संदेश संदेश कोकण दाखवलं. संस्कृती. कोकण संस्कृती माझ्या मते कोकणातला पहिला युट्यूबर आहे तो. यस. कोकण संदेश. आता आपल्याला कोणाला भेटता नाही येईल काय माहिती. कुठं कोण कोण आहेत ते नाही. संदेशला भेटू ना. नक्की भेटणार आहे. हो, ते भेटणार. प्रगत लोक गेला फ्रेंड. प्रगत आज गेले काल गेले मुंबईतून रिटर्न. धारवाला बघ असलं चाललाय ना पाऊस नुसता पाऊस आला पाऊस ना. पाऊस. रत्नागिरी पाऊस. ठीक आहे मस्त काय. हॅलो. आला पाऊस आला पाऊस आला.
बोल ना. पाऊस आला रे पाऊस आला. आला पाऊस. जा बीज. अरे मी अचानक कोकणात भिजा, भिजा. फिरायला येण्याच्या पूर्वी हो अचानक सांगितलेलं ना अचानक निघाला रात्रीच निघाला. आता माझ्या डोक्यावर व्हिडिओ दादा ते बघ दादा बघ चेहरा बघ कसा काढतात तो बघ बघितलंस का बेबी हा बघितलं सो घराला लाव काय तरी फोन केलेला. हो मानस कसं चेहरा काढतात बघ आम्ही रेड अचानक काल पाऊस निघालो. परत पाऊस लागलाय. गोव्याला जायचं चाललंय कोकणात. त्यामुळे सगळं बंद आहे. हे पाणी बघ यांचा येईन 13 14 पाऊस 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 लागला पाऊस परत. मस्त पाऊस लागला एकदम भारी. पाऊस आला पाऊस फुल पाऊस फुल पाऊस फुल पाऊस पाऊस. या बीच चल आता चला. हे बघ काय व्ह्यू दिसते ना. एवढं पाणी कसलं ते कसलं म्हणजे नदी पण तरी एवढं आता ऊन आहे ना म्हणून. चालू आहे. पाठीमागे तिथं पाय लागला असेल. नाही आता इकडं झालं पण इकडं नसतं. 150 किलोमीटर आहे लांजा. काय म्हणजे जेवायला थांबलेलो आम्ही संगमेश्वरला. जस्ट जेवण झालं. खूप लेट झालेलं म्हणून. मानस तुझा फोन घे. हां फोन घे तुझा. हां बोल काहीतरी बोलत होतास. बोल बघ. अगं देशील म्हणजे किती चिकन खाल्लं जाम बोलत होता मगासपासून मला. बोल आता बोल बोल. माणूसनी 1 किलो चिकन एकट्याने खाल्लं. हा ते इथं हाडं बंद झाले. इथं दिसणार काय आहे त्याचा. सांग बताओ बताओ. बताओ बताओ जरा बताओ. बिर्याणी रात्री खा. होती का बिर्याणी? बोल बोल होती वाटली इथं पण. काय बोलत होतास. नाही थाळीच आहेत त्या. बोल रे अरे होती आता बोल रे. 160 रुपये बिर्याणी. काय? नाही बोल. चिकन 140. तर मंडळी बघताय कधी चालू केलं ते? 2 वर्ष झाले चालू करून. 2 वर्ष झाले. ब्रँड अँबॅसिडर केलं. हे बघ चिवडा वगैरे आहेत. शेवटी नाव माझं नाही त्याला बोल चिवडा वगैरे आहे तो. लाडू आहेत चिवडा आहेत. हे बेसनचा लाडू आहे मेथीचा लाडू आहे बुंदीचा लाडू आहे. मंडळी बघताय तिथे जेवायला थांबलेलं हॉटेलला. तिथे मस्त असे प्रकार आहेत वेगवेगळे. हॉटेल गणेश कुप्पा. हे बघ 100. आणि तर हॉटेल लाकडी कानात. अरे हे काय हे लागेल ना. लाकडी कानात ना. अरे हे काय कोणीतरी तुम्हाला. अरे हे चपात्या बनवायला लागतील का. घ्या रे चपात्या बनवायला लागतील. कानातले बोलले गं. अरे घ्या चपात्या बनवायला लागतील हो. माणूस माणूस हे बघ लाडू बिडू आहे तिथे. चिवडा आहे सगळं. बघ गोड लाडू. तर म्हणजे जस्ट आता जेवून आलो. मस्त एकदम जेवण झालं. एकदम छान होतं. मी ॲक्च्युली मटन थाळी घेतलेली आणि चिकन थाळी बाकीच्यांनी घेतलेली. मी पण मटन थाळी घेतली. पप्पानी घेतली मटन थाळी. मस्त वातावरण झालं एकदम छान असं.
थंड वाटतं कारण का पाऊस पडला आणि खूप पावसासारखं वाटलं आणि वरती तिकडे बघता पाऊस आहेच. So, आता निघतं आता बघू आता कंटिन्यू करू प्रवास. आता कुठे थांबू की नाही डाऊट आहे. नाही तर नॉनस्टॉप डायरेक्ट आपण कणकवलीला जाणार आहोत. सो चला. ॲक्च्युली मला थांबून ड्रोन्स वगैरे उडवायचे ड्रोन शॉट घ्यायचं पण पाऊस मध्येच लागतो आणि मध्येच वारा येतो ना खूप तर मग उडवताना येत नाही आहे. पण बघू ट्राय करू आज तर मग पुढल्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला ट्राय करायला लागेल. सो चला आता ते इथे जेवायला थांबलेलो हायवेलाच आहे. खूप छान जेवण आहे मस्त आहे.